आज जात नाही का तुम्ही? गाईकडे नाही जात काय? 9 वाजून गेले ना, कधी जाता? जातो ना, जातो जातो. पण माय असं म्हणणं आहे का, ही निवायले जवाई पोरीले म्हटलं रसाईसाठी आणा लागन नाही. या पहिलाच तर रसाई होईना, हे आपलं लग्न झालं तेव्हापासून हे पहिलाच तो उन्हाळा होईना कातेरचा. तो आणि आपण आणलं बी नाही कपडे, साडी घे कपडे गिपडे घेवाले ते. तो माय असं म्हणणं होतं का बोलावून देवाव काय ही निवायले दोघाले आणि पोरीले ना जवायले दोघाले, चौघा जणाले बोलावून घ्यावा म्हणतो. कपडा लत्ता आंब्याचा रस पाहुणचा रस 2-3 दिवस करून घ्यावा म्हणतो, असा विचार होता माया. तुझं काय म्हणणं आहे? हो तर बरोबरच आहे ना, मी म्हणणारच होते तुम्हाला, पण आता गाईकडे माणूस नाही भेटून राहिला म्हणे तुम्ही, म्हणून मी काही बोलले नाही, चुपचापच हाव. आणा लागन ना रसाईले, आणा तर लागनच. त्याईनं नाही नेलं आपल्याला, नाही बोलावलं, पण आपल्याला तर बोलावंच लागन. हो मग करू का फोन? फोन करून देतो, बोलावून घेतो. आज संध्याकाळवरी येऊन जा चौघे जण. कायले फोन करून बोलावता? आता गाईकडे तर तुम्ही जातच नाही, तर मग जा ना, स्वतः जा, स्वतः घेऊन या. फोन करून बोलावल्यापेक्षा स्वतः जाऊन घेऊन येणं बरं राहील. आपण रसाईले आणून राहिलो, बोलावायचं नाही. या तुम्ही जाऊन स्वतः जा तिथं, चला म्हणायचं सोबत, असं संग मग घेऊन या. असं करू का मग? घेवाले जाऊ का डायरेक्ट? घेऊन येतो मग. मग काय आज घेऊन येतो, मग उद्या कपडे गिपडे घेवाले जाऊ आणि संध्याकाळीच स्वयंपाक होते मग पाहुणचा नाही, आंबे गिंबे. हो तशीच तर म्हणतो तुम्हाला. आज जा तुम्ही, आता आज चालले जा आणि संध्याकाळवरी त्याईले चौघाली घेऊन येऊन जा. आणि आज रातच्यानं मग काही बी असं वरण भात पोळी भेंडीची भाजी असं पापड गिपड असं म्हणजे चांगलंच बनवून म्हणा, असं रात्री आज बनवून. आणि मग उद्या दुपारी कपडे घेवायला चाललो जाऊ. त्याईले घेऊन जाऊ का मग? त्याच्या मतानं कपडे घेऊ का आपणच घेऊन येऊ? त्याच्याच मतानं घेऊन घेऊ ना. एकच वेळा घ्यावा लागते काय, बार घ्यावा लागते काय? त्याच्याच मतानं घेऊन घेऊ, त्याच्या आवडीनुसार जसे तुम्हाला पाहिजे तसे त्याच्या आवडीनुसार कपडे घेऊन देऊ. आणि बस मग त्याच रात्री पाहुणचार झाला. आंबे गिंबे आंब्याचा रस घे, मांडे गिंडे बनवतो मस्त, नाही तर पुरणाच्या पोळ्या बनवतो. हो आता पाहिजे आता ते काय आवडते तर रात्रीच विचारून ठेवून देईन ना, का उद्या मांडे बनवू का बा पुरणाच्या पोळ्या बनवून, जसं म्हणतील तसं बनवून. मग ते कायले विचारतो, ते पाहुणे होते का तर नाहीच म्हणतील. हे तर म्हणतील का भाजी भाकरच बनवतो, भाजी भाकरच बनवशील काय? नाही हो तसं नाही. कोणाला पुरणाच्या पोळ्या आवडते नाही आवडत, कोणाला मांडे आवडते, कोणाला काय आवडते, म्हणून म्हणतो. तर ठीक आहे ना, तू असं कर, काही पुरणाच्या पोळ्या आणि काही मांडे असं करजो. मांडे खाणारे मांडे खातीन, पुरणाच्या पोळ्या खाणारे पुरणाच्या पोळ्या खातीन, आणि एक पुरणाची पोळी 2-4 मांडे होऊन जाते. हो होते ना, तसं होते ना. जा मग आता जाता काय? आता अंग पाय तर धुतलंच तुम्ही, जा आणि घेऊन या चौघाले बी. चला म्हणा रसाई करतो तुमची. तर पहिले फोन करायला लागेल ना, पहिले फोन करून देतो ना पहिले काजलले. मग कुठं आले गेले असतील तर मग तर पहिले फोन करून देतो. काजलले केल्यापेक्षा मी व्हायलाच फोन करतो, इनी व्हायलाच सांगतो मी घेवायला येतो म्हणून, आणि बस चालला जातो. तसं करा मग, सांगून द्या, फोन करून सांगून द्या आणि चालले जा घेवाले. तू आता सगळं हे बाहेरचं अंगण गिंगण झाड झूड पाणी गिनी ठोक साफसफाई करून ठेव, मी घेऊन येतपर्यंत. हो ते घरचं मी करतो, पुरं साफसूफ करतो मी ते. आता तुम्ही फोन करून द्या पहिले आणि मग घेवाले चालले जा. हो ठीक आहे, मी फोन करून देतो आता पहिले. काय सांगितलं डॉक्टरनं? आई काही नाही, जास्त काही नाही सांगितलं. पाण्याची कमी सांगितली, पाण्याची कमी, खुनाची कमी. अमाय हो काय रे, खुनाची कमी सांगितली काय? आता ह्या टायमामध्ये तर खुनाची कमी नाही पाहिजे. दिलं नाही, दवाई दिलं, 1 महिन्याची दवाई दिली, टॉनिकागी दिली. आता होऊन जाते, 1 महिन्यात कव्हर होऊन जाते. पण तिला आराम पाहिजे आई. आता तिला आराम पाहिजे, डोक्यावर तिच्या टेन्शन नाही पाहिजे, एकदम असं रिलॅक्स पण पाहिजे तिला आता. तर कोण म्हणते तिले काम कर, टेन्शन घे? कोण म्हणते तिले? ते स्वतःच करायला जाते ना. हा कोणी म्हणून राहिलं तिले काम कर म्हणून का टेन्शन घे म्हणून? तर तिची सवय आहे आई कामं करायची, सगळ्या याच्यामध्ये तिचं हात घालायची सवय आहे तिले. आता बंद कर बिंदू. आता 6-7 महिने तरी हे सगळं बंद कर. हे कामं करायला धावणं सगळ्यामध्ये, याच्यात मी येतो त्याच्यात मी येतो, हे बंद कर आता. आता फक्त आराम कर, तुझ्या स्वतःकडे तुझ्या लेकराकडे लक्ष दे फक्त. आता 4-5-6 महिने आहेच मग कामं जिंदगीभर घरचे. हो ना आता बाई, आता मी मायावर लक्ष ठेवतो. तर कशी सांगितली तर दवाई घेऊन घे वेळेवर ना. काय खावायचं काय नाही. नारियल पाणी घे आणून दे ना रे मोहन, नारियल पाणी घे आणून दे तिले. नारियल पाणी 4-5 तिले, नारियल पाणी 5 तिले रोजचे 2-2, 4-4. हो आई, डॉक्टरनं बी सांगितलं नारियल पाणी जास्तीत जास्त पाजायचं म्हणे. तर आता मी जातो ना, घेऊन येतो 1 फट्टे, 2-2 सकाळी 2 संध्याकाळी 2 दुपारी 2 असे पेत जाईन ना, ते पाण्याची कमी भरून येईन. हो तेच म्हणतो बापा, खाणं पिणं करतील आता तर 1 महिना. आणि लागन तर आता ह्या साक्षगंधामध्ये की काही गरज नाही, आराम करतो तू स्वतःची फक्त. आता साक्षगंध आपलं इथंच आहे, आपल्याच घरी, कुठं जा नाही लागत. हो आई, तिले लय दगदग झाली. तिले आता गेल्या 8 दिवसामध्ये लय दगदग झाली, त्याच्यानं अशक्तपणा आला तिले. हो दगदग तर झालीच असं, इकडे जाय तिकडे जाय, दगदग नाही होणार अजून. घरचे कामं करायला 1-2 हातच लावे.
तर सांगितलं आता डॉक्टरनं सांगितलं जास्त कामं करायचे कामं पण जास्त नाही करायचे म्हणे आणि खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यायचं म्हणे असं डॉक्टरांनी सांगितलं. तर तिला मी समजावून सांगितलं. हो चाल ठीक आहे, सांग तिले समजावून बापा साजऱ्यानं. बरं आहे ठीक आहे, सांगतोच ना सांगतो. घेऊन घे बरं दवाई, घेऊन घे बरं पहिले आता बिंदू. दवाई घेऊन घे, थोडंसं आराम कर. मी नारेल पाणी घेऊन येतो. हो ठीक आहे. अरे नमस्कार नमस्कार बुराशिंग भाऊ, बोला बोला. नमस्कार भाऊ, नमस्कार नमस्कार. नमस्कार, बोला बोला. हा भाऊ, मी काय म्हणतो का आज कुठं जाणं आहे का तुम्हाला? आज उद्या कुठं जाणं आहे काय? नाही 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 भाऊ, आज उद्या कुठं जाणं नाही. काही नाही, घरी जाऊ. काहून भाऊ? पण काहून? काही काम होतं काय? काम म्हणजे भाऊ काम हे होतं का मी येऊन राहिलो म्हटलं. मी तुमच्या घरी येतो तुम्हाला घेवाले. ही निवाई तुम्ही दोघं आणि माय जवाई आणि माय पोरगी आम्ही अशा चौका जणाले मी घेवाले येतो तिथं तुमच्या इथं. तर घरी राहायचं म्हणतो, मग कुठं चालले जाणं म्हणून पहिलेच फोन केलो. काय आम्हाला घेवाले काहून बा बुराशिंग भाऊ? कायच्यासाठी? अरे बा भाऊ, आता रसाई नाही करू काय? ही निवायाची जवाई पोरीची रसाई नाही करू काय? पहिला उन्हाळा होई तुमचा. आता लग्न झालं तर पहिलाच उन्हाळा होय ना, तर रसाई राहिली ना. अरे हो हो हो, रसाई चालन, आता काही हरकत नाही, नाही केली. आता पाणी पडलं, आता काय आंबे खावा. नाही नाही भाऊ, काही एवढं पाणी नाही पडलं, अजून चालते. अजून आखाडीपर्यंत आंबे खाता येते, जुलै महिन्याच्या अर्ध्यापर्यंत काही फरक नाही पडत. नाही नाही भाऊ, तसं नाही. पाणी पडलं म्हणजे नाही काय काय होते, आंब्यामध्ये किडे पडते म्हणून पाणी पडलं का आम्ही आंबे खातच नाही. अरे काही नाही होत भाऊ, एवढं काही पाणी नाही पडलं. बरं ठीक आहे, मी येऊन राहिलो. मी आता 1-2-3 घंट्यात येतो. तयार राहायचं काय? ठीक आहे. कुठं गेले जवाई माय बाई? कुठं गेल्या? जवाई तुमचे गेले त्याच्या ऑफिसात आणि बाई बसली आहे माझ्यासमोर. असं असं असं, चाल ठीक आहे, येतो मग मी. बरं बा भाऊ, बुराशिंग भाऊ या मग. हो. काय म्हणते? बाई बुराशिंग भाऊ येतो म्हणते आपल्याला घेवाले. आता आपल्याला घेवाले? कायच्यासाठी? रसाईसाठी, आंब्याची रसाई, त्याच्यासाठी येतो म्हणते घेवाले. आता आंब्याची रसाई पुरा मे महिना गेला ना. आता मे महिन्यात ते रसाई चांगली होती. आता काय मना करावं, येतो म्हणते तर चाललो जाऊ. हो चाललो तर जाऊ म्हणा. मी पण तरी पण मे महिन्यात चांगलं वाटत होतं. आता कोणी कोणाच्या सवगडनुसार करते, हा असं असते ना. हो मग आता साक्षगंधाले आले म्हणजे आपण बी करून घेऊ त्याचा कपडा लत्ता रसाई. बरं ठीक आहे, आपण बी करून घेऊन. कशी आहे आता बिंदू सोनबाईची तब्येत? हो चांगली आहे. हो शक्तपणा, खुनाची कमी आणि पाण्याची कमी सांगितली म्हणते. हो काय? मग आता खाणं पिणं करा म्हणा, चांगलं दवाई दिली असन. हो ना, दवाई दिली ना, लय मोठी दवाई दिली, टानिका दिली. खाणं पिणं नारळ पाणी गी सांगितलं म्हणते पेवाले. नाही म्हटलं सुनबाई ऐकत बी नाही. बिंदू निरा कामालेच तर होते. कोणत्या सुना कामं करायसाठी मागं पाहतात, कामं नाही असले पाहिजे म्हणते. हे आहे का बस कामच करते. लाखात एक आहे आपली सुनबाई बिंदू, लाखात एक आहे. तिला काही घमंड नाही, तिला काही ऊप नाही करत, कामं कितीक बी करते. तसं काही नाही, कधी तिनं टंटा झगडा केला नाही कामासाठी. तशी लाखात एक सुनबाई, तिच्यावर ध्यान द्या आता चांगलं. हो ना, देतो ना. नाही तर एकटी आहे ललिता, अमले कामच करायला लावते, असं तसं. हो ना, बरं ठीक आहे. आता येऊन राहिले भाऊ, तर करतो तयारी. हो ठीक आहे. काजलले सांगून देतो ना, तिचे बाबा येऊन राहिले म्हणून. हो दे सांगून दे. काजल, हो आई बोला ना. म्हणतो तू ये वडील येऊन राहिले म्हणतो आपल्याला घेवाले, म्हणजे आम्हाला दोघाले आणि तुम्हाला दोघाले असे घेवाले येऊन राहिले म्हणतो तुझे वडील. हो का आई? कधी येऊन राहिले? आजच येऊन राहिले. तर स्वयंपाकी करून ठेव म्हणतो, जेवण करूनच जाऊ मग. ते बाबा तुझे वडील गे आले म्हणजे सगळे मिळून जेवण करून घेऊन चाललो जाऊ मग. स्वयंपाकी करून घेजो. अच्छा आंबे ठेवले आहे ना, आंब्याचा रस गीच बनवजो. ठीक आहे आई, मग मी आंब्याचा रस, पुऱ्या आणि भजे पापड बनवून आणि वरण भात. नाही जमन? हो जमते ते तसं करतो मग. बाबा किती वेळाने येणार आहे? तर तुझे वडील 1-2-3 घंट्यात म्हणे, तर येतीलच आता 3-4 घंट्यानं येतीलच. बरं आहे ठीक आहे मग. हो न, राकेशले फोन करून सांगून दे का लवकर घरी ये म्हणून. हो आहे ठीक आहे, मी आत्ता फोन करतो त्याला. हो करून दे. एवढ्या दिवसाचे बाद बाबा येऊन राहिले आज घरी. मी वाटच पाहत होती कधी मला जायला भेटते, पण बोलणं नाही होऊन राहिलं. आता बरं झालं बाबा येईन, तर 2-3 दिवस तिकडे राहीन तर चांगलं वाटेल. बोर झाली होती इथंच राहू. हा बोल काजल, काय म्हणतो? राकेशजी, मी याच्यासाठी फोन केला की आज तुम्ही लवकर ये जा. काऊन काजल, काऊन लवकर येऊ? काही काम होतं का? काही आणायचं असं तर सांगून दे, मी येता घेऊन येतो ना. नाही आणायचं काही नाही. ते असं आहे का राकेशजी, माय बाबा येऊन राहिले आपल्याला घेवाले, आपल्याला नेवाले येऊन राहिले माय बाबा, तर म्हणून म्हणतो तुम्ही लवकर ये जा.
आपल्याला घेवाले तर मग कायच्यासाठी अहो ते राहते काही मानपान राहते, ते मानपान करासाठी वय आपल्याला घेवाले आई बाबा आणि आपण दोघं असं 4 जणाला घेवाले येऊन राहिले बाबा, तर म्हणून म्हणतो लवकर ये जा, तर मग संग मगच चाललो जाऊ. पाय काजल, माय तर होणार नाही लवकर येणं बा, कारण ऑफिसमध्ये कामं खूप आहे. आणि आजच इथे येतात काय मामाजी, आजच येतात काय आणि आजच जातील काय, रातभर तर राहतील ना? मग माहित नाही बा, नाही म्हणे आई म्हणेन मला, नाही म्हणे रातभर राहणार नाही म्हणे, येतील आणि जेवण खाऊन करून चाललो जाऊ म्हणे, असं म्हणे आई. असं असं म्हणून म्हणतो राकेशजी, तुम्ही लवकर येऊन जाता काय, आज सुट्टी काढून घ्या, आता 2-3 दिवसाची सुट्टी काढून घ्या आणि लवकर येऊन जा. बरं पाहतो काजल, मी पाहतो, मी मोठ्या साहेबासंग बोलून पाहतो मी तसा, तर मग सांगतो तुला फोन करून. हो ठीक आहे, मग या मग लवकर. हो हो येतो. चला जमलं बाई, सांगितलं आता येईल बी, हे बी लवकर येऊन जाते. आईला फोन करून पाहतो आता आई काय म्हणते तर. हॅलो, हा बोल काजल. आई मै सासू काय म्हणते का बाबा येऊन राहिले म्हणते आम्हाला घेवायला? हो बाई बरोबरच म्हणते तुझी सासू, येऊन राहिले न ते, येऊन राहिले घेवाले तुम्हाला, रसायचा मानपान राहिला ना. हो ना आई, राहिला तर आता मग आता बोला, आता येऊन राहिले बाबा घेवाले आम्हाला जून महिन्यात, रसाईचं मानपान आई मे महिन्यात भरा लागते. आता पाय बाई, जसा टाइम भेटला तसं करतो आम्ही. आता उन्हाळ्यामध्ये चारा पाणी कमी होतं, दूर दूर घेऊन जायत ते गाई चाराले, कोणी माणूस होतं नाही, त्याच्यानं ते काही आले नाही. आता मग आता भेटला का माणूस गाईकडे? हो हो हो, आता 2 पोरं ठेवले ना आता ते पाहिजेत आता गाई, तर येऊन राहिले ना तुझे बाबा, येऊन राहिले आता घेवाले, तयारी गी कर. तुझ्या सासू सासरे आणि जवाई ना तू. हो आई ठीक आहे. मग आई कपडे गिपडे घेशील काय मग? हो कपडे घेईन ना, तुझ्या सासू सासऱ्याला घेईन, तुले जवायले तर कपडे. आता मानपान काय फक्त रस खावालेच बोलवून राहिलो काय, तर कपडे लत्ते पाहुणचार. असं असं, बरं आई ठीक आहे. मग मी बाबा निघाले का तर घरून? हो ना, निघाले ना, फोन केला आणि जेवले आणि निघाले. आता पोचते ना 2-3 घंट्यात तुझ्या घरी पोचते. बरं आई ठीक आहे. मग मी चल ठेवतो फोन, मी स्वयंपाक करतो. मग आता बाबा येईन तर मग जेवण खाऊन करूनच आम्ही येतो मग. चाल ठीक आहे. का पोरीले घेवाले गेला का भाऊ? हो, पोरीले जवायले आणि इने वायाले 4 घेऊन येतो म्हणे रसाईसाठी मानपान कराले. हो ना बापा, कराच लागते ना, मानपान तर कराच लागते, बिना मानपानानं होते का बापा? त्या पोरीनं तर नशीब काढलं अजून, केवढं चांगलं घर भेटलं, सासू नाही बोलत, नवरा नाही बोलत, नाही तर बापा साजऱ्या पोरीला किती वनवास राहते बापा सासूरवाडे, त्या पोरीला तर काहीच नाही बापा. साजऱ्या पोरीले म्हणजे मै पोरगी काही साजरी नाही काय? नाही तसं नाही, तू पोरगी बी साजरी आहे, पण काय कामं केले गोवरपणी लग्न व्हायच्या पहिले, असे कामं करून बसली होती, केवढा काम केला होता तिनं, तरी बी एवढं चांगलं भेटलं. आणि कोणी पोरी साजऱ्यात राहते, निकोप राहते, मस्त सज्जन राहते, आणि तरी बी त्याला साजरं भेटत नाही, केवढा वनवास होते बापा. अशी म्हणतो, तशी तर साजरीच आहे म्हणत पोरगी, पहा देखाले कामाधंद्याले, पण कर्म नाही होते ना त्या पोरीचे साजरे. हो तर होतच राहते, नादानीमध्ये केलं होतं तिनं. आता काय थेस ते लावून ठेवशील काय फालतूचा घराना? नाही बाबा, मी कायले घराना लावून ठेवू, मी काही नाही बोलत, मी तर अशी सहज बोलले बापा, पाहिजे तिच्या सासू सासऱ्याला माहीत नाही झालं पाहिजे बापा, नाही तर आता साजरी आहे तर वनवास करते. नाही माहीत होत, आपले तोंड बंद राहिले म्हणजे कोणालाच काही माहीत होत नाही. हो चाल बापा, मग चालले मी. हो जाय ना. कोण बोलावलं होतं तुले फालतूच्या गोष्टी करायला काय बी? झाले ना जेवण खावणं, आता निघाव म्हणतो. कसं भाऊ बाई, कसं म्हणतो आता निघाव, तिकडे जावाले आपल्याला रात नाही झाली पाहिजे म्हणतो. हो भाऊ, तुमच्या जवाई नाही आले ना अजून. काजल काय म्हणते? राकेश केली होती फोन, म्हटलं होतं तुला मगाशी फोन कर म्हणून, बोलावली नाही का लवकर? अजून आलाच नाही, लवकर या काऊन नाही म्हटली? आई म्हटलं होतं मी त्यांना की लवकर या म्हणून, येतो म्हणे, विचारतो म्हणे, मग माहित नाही. येईन जवाई, येईन मग. करून पाय बरं, अजून एक वेळा करून पाय फोन, या म्हणा. जेवण खावणं झाले, सगळं झालं, जावाच्या टायमाला अजून टाइम लावून राहिला, तो करून पाय एक वेळा फोन करून पाय. जा बरं आहे ठीक आहे, मी पाहतो फोन करून अजून. काय होय काजल तू घडी फोन करून राहिली, बार मला काम सोडू इथं बाहेर येऊन तू असं बोलायला लागून राहिलो. अजून निघालेच नाही का तुम्ही तिथून, ऑफिसातून निघालेच नाही का अजून? इथं आज काम जास्त आहे, आज माई येणं होणार नाही काजल, तुला मी पहिलेच सांगितलं होतं काम जास्त आहे, येणं होणार नाही. मी या बॉसले विचारलं, साहेबाला विचारलं, मी आज जाऊ काय म्हटलं तर साहेबाने साफ मना केलं. मग आता येत नाही का मग तुम्ही? आता बाबा आले, आमचं जेवण गिवण सगळं झालं आणि आता निघायचीच तयारी आहे, तर तुमची वाट पाहणं सुरू आहे, तर मग या ना, काही बी करा ना, या ना लवकर, अंधार होते ना मग तिकडे जा आले म्हणून म्हणते सगळे. असं कर काजल, तुम्ही चालले जा, तुम्ही 3 जण चालले जा, मी येतो संध्याकाळी. इकडून सुट्टी झाली का मी डायरेक्ट घरी न जातात तिकडेच येतो, तुझ्या घरी, तुझ्या माहेरी, तिथंच येतो मी डायरेक्ट. असं आहे का? मग तुम्ही तिकडेच याल का मग डायरेक्ट? हो, संध्याकाळी मी डायरेक्ट तिकडेच येतो.
आता ठेव फोन, आता डबल फोन नको करू, काम करू दे मला. तुम्ही चालले जा ठीक जण. बरं बा ठीक आहे, मग ठेवतो. या मग संध्याकाळी. हो हो. काय म्हणते काजल? राकेश काय म्हणते? तेच येणं होणार नाही म्हणते आई. तर संध्याकाळी येतील म्हणते, काम जास्त आहे म्हणते. तर ते म्हणून राहिले का तुम्ही चालले जा म्हणते, मी संध्याकाळी डायरेक्ट तिथंच येतो म्हणते. मग हो चालते ना, मग डायरेक्ट इथं आल्यापेक्षा तिथंच येतो म्हणा, चालते ना. हो तसंच म्हणते आई, तिथंच येतो म्हणते डायरेक्ट. मग आता आपण निघाव म्हटलं. निघाव काय भाऊ? बाई काय म्हणतो? ती जवळ येते मग संध्याकाळी. हो हो भाऊ, चला आपण निघू, चला. रेडी गेली त्या बापा संग. हिचं नशीब चांगलं, सगळ्याचं नशीब चांगलं, मायचं नशीब काऊन नाही गड्या चांगलं? मॅच काय पाप केलं, मॅच काय गुन्हा केला का माय नशिबामध्ये खराब आहे सगळं? ललिता माय बिंदुताई, तुम्ही कधी आले? काय नाही आल्या तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला सांगा, मला मी देतो करून. नाही नाही काही नाही पाहिजे म्हटलं, घरात बसल्या अंदर बसल्या बसल्या काय करू? काय बडबड करून राहिली होती तू? नाही बिंदुताई, अशीच म्हणत होती का मा नशिबातच काऊन खराब लिहिलं देवानं, मॅच काय पाप केलं, मॅच काय गुन्हा केला, सगळ्याचे नशीब साजरे, मायात नशीब काऊन खराब आहे? काऊन काय ना खराब आहे तो नशीब? तो तर नशीब चांगलंच आहे. तुला काय चाबूक घेऊनच त्या मागं लागले राहते का इथं सगळे? नाही कधी काही ना काही होतच राहते, म्हणून म्हणतो. माय बाप बी मला ठेवाले नाही पाहत, इथं तिरस्कारच भेटते मला. ते सगळं आहे ना, ते तुझ्या वागणुकीनुसार तुझ्या समोर येते. ते तू जशी वागणूक ठेवतो, जसं तू कर्म करतं, तू तुझ्या स्वतःच्या सुखासाठी जेवढी धडपड करतं ना, तर तू त्याच्यातून दुसऱ्याला दुःख होते. दुसऱ्याला दुःख झाल्यावर तुला कसं सुख भेटन? तू घरातले कामं करायला लागले नाही पाहिजे म्हणून त्याच्यासाठी धडपड करतो. तुला असं वाटतं का सगळ्यांना मलाच विचारलं पाहिजे, याच्यासाठी धडपड करतं, सगळ्या गोष्टीसाठी तू धडपड करतं. हे करणं बंद कर. फक्त आपलं काम करत राहायचं, चुपचाप जीवन जगत राहायचं. सुख आपोआप येते, दुःखामागं सुख राहते. एवढं लक्षात ठेव. दुःखामागं सुख, सुखामागं दुःख, सुख दुःख हे चालूच राहते जीवनभर. त्यालाच तर जीवन नाव दिलं, सुख दुःख. सुख नाही येईन तर दुःख कसं आपल्याला समजन, दुःख नाही येईन तर सुख कसं समजन? त्याच्यासाठी ललिता आपल्या नशिबाला कधीच कोसाव नाही, ठीक आहे? जेवढं भेटलं, जे भेटलं त्याच्यात समाधानी राहिलं ना, तेच आपलं सुख. आपल्या दुःखातच आपण सुख शोधायचं, तेव्हा आपल्याला सुख भेटते, ठीक आहे? पण ताई माकून राहणंच होत नाही ना, राहणंच होत नाही. मला काही बी गलत वाटलं ना तर माय जीव बोलायलाच होते, काही ना काही करायलाच होते. मग मी काय करू? हे पाय ललिता, तूच असा विचार कर ललिता, ह्या पुऱ्या जगामध्ये आपल्यापेक्षाही किती लोकांना दुःख आहे, किती लोक दुःखात आहे. असा विचार करून स्वतः आनंदी राह. आपलं दुःख तर काहीच नाही, काहीच नाही आपलं दुःख. लय दुःख भोगतेत लोक. असा विचार करून स्वतः आनंदी राहणं शिक, आनंदी राहणं शिक ना. दुसऱ्याला आनंदी राहू दे. तू स्वतः आनंदी राहशील तर दुसऱ्याला आनंदी ठेवशील. तुझ्या मनामध्ये हमेशा हिरशा, भेदभाव, हिरस हे राहील ना, तर तू स्वतः बी आनंदी राहायची नाही आणि दुसऱ्याला बी आनंदी राहू द्यायची नाही. म्हणून सगळ्याचा त्याग कर. कोणाची ईर्ष्या करू नको. त्याला 10,000चा ड्रेस भेटला काय, आपण 10 रुपयाच्या ड्रेसमध्ये सुखी राहायचं. त्याच्या नशिबानं त्याला भेटलं, मा नशिबानं मला भेटलं. मा नशीब लय चांगलं आहे, मला जेवढं भेटलं लय भेटलं मला, असे म्हणून तू सुखी राह. पाहिजे तू आनंदी राहशील. असं आहे का ताई? हो ना, मग कसं तर